नमस्कार. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही व्हिडिओज बघता पण चॅनलला सबस्क्राईब करायला का विसरता? प्लीज सबस्क्राईब करा. नमस्कार. अशोक मामा आजच्या भागात आपण बघणार आहोत. इकडे निलिमा त्या मोदक बनवत असतात आणि भैरवीची केकची तयारी सुरू असते. तेवढ्यात भैरवीची केक रेडी होतात. राधा मामी आणि किशा मामा सुद्धा हे सगळं लांबून ऐकत असतात. तेव्हा भैरवी म्हणते, निलिमा त्या तुमचा गळा किती सुरेख आहे ना, खरंच तुम्ही खूप छान गाता. तेवढ्यात राधा मामी सुद्धा म्हणायला लागतात, खरंच सुरेख गळा आहे, खरंच तुमचा आवाज चांगला आहे. तेवढ्यात निलिमा त्या म्हणायला लागतात, खरं म्हटलं तर हे सगळं आईची सवय होती. आम्ही लहानपणी होतो ना, तेव्हा घरामध्ये आईच्या गुणगुणण्याचा असाच आवाज यायचा आणि त्याच्यामध्ये उदबत्तीचा खूप सुवास यायचा आणि एकीकडे वेगवेगळ्या पदार्थांचा सुवास. असंच आई लगबगीने सगळं करत असायची. त्यामध्ये बाबांची न्याहारी कधी व्हायची आणि त्यांच्या बाकीच्या गोष्टी कधी आवरायच्या हे आम्हाला कधी कळलंच नाही. आईकडून भरपोट खाऊन घ्यायचं आणि तसंच आईने हे सगळं बनवता बनवता माझ्या हातामध्ये सुद्धा या सगळ्याची चव उतरायला लागली आणि आईच्या हातचं खरंच खूप छान लागतं. तुला तर माहिती आहे ना, माझं घर केवढं छोटंसं होतं, पण ते सुद्धा आवरायला आणि टापटीप ठेवायला मला खूप आवडायचं, कारण की ते करताना मला खूप समाधान मिळायचं. तुम्ही ते बोलताना एक प्रकारची ही थेरपीच आहे. तेव्हा ती म्हणते, बरोबर आहे. आत्ताचं आयुष्य एवढ्या लगबगीचं झालं आहे ना, की एकदाचं घरचं काम संपलं की हुश्शा होऊन जातो. त्यानंतर आम्ही जेव्हा ऑफिसला पोचतो तेव्हा जाऊन दुसरा हुश्शा होतो आणि ऑफिसचं कामावरून जेव्हा घरी यायला निघतो ना, तेव्हा जाऊन पुन्हा घरी आल्याचा वेगळाच आनंद असतो. हीच तर सगळी लगबग चालली आहे आणि या सगळ्यामध्ये दिवस कधी संपतो ना, आत्या खरंच समजत नाही. तेव्हा आत्या म्हणतात, म्हणून तर हे सगळं करायचं, स्वयंपाक सोडायचा नाही. स्वयंपाक केल्याने मनाला शांती मिळते आणि डोकंही खूप शांत राहतं. तेव्हा भैरवी म्हणते, तुमचं म्हणणं बरोबरच आहे. तेवढ्यात आत्या म्हणायला लागतात, हे बघ माझे मोदक तयार झाले आहे. तेवढ्यात भैरवी म्हणायला लागते, बघा बघा राधा मामी आणि किशा मामा यांनी किती सुरेख मोदक बनवले आहेत ना. तेव्हा ते म्हणतात, याच्यावरती केसर टाकायलाही खूप वेगळीच लगबग असते आणि ते करायला आवडतं. तेव्हा किशा मामा म्हणतात, मी सुद्धा केसर आणायला, माझी कॉमेडी आहे ना ही काश्मीरला जाते. तेव्हा ती म्हणते, आहो तुम्ही जरा जास्त बोलत आहेत, जरा कमी, जरा अति करू नका. तेवढ्या त्या म्हणायला लागतात, बस बस पुरे आहे. आता हे मोदक आहे ना, हे दादाला द्यायचे आहेत आणि बाकी मोदक आपण घरच्यांसाठी सुद्धा बनवू. तेवढ्यात भैरवी म्हणते, मी आता कपकेक तर बनवले आहे, पण जेव्हा आपली सॅम असते ना, ती याला मस्त डेकोरेट करते, पण आता तेवढा वेळ नाही आहे, म्हणून मी असंच बनवलं आहे. तुम्ही एकदा टेस्ट करून बघा कसे झाले आहे. तेव्हा राधा मामी आणि किशा मामा ते टेस्ट करतात आणि म्हणायला लागतात, हे तर खरंच खूप साजरे झाले आहेत, खूप टेस्टी आहेत. तेव्हा भैरवी म्हणते, ठीक आहे राधा मामी, एक काम करा, हा डब्बा आहे तो माझ्या बॅगमध्ये भरा आणि दुसऱ्या डब्यामध्ये बाबांसाठी मोदक पॅक करा, म्हणजे कसं ते ऑफिसला घेऊन जातील. तेव्हा ते म्हणतात, ठीक आहे. निलिमा त्या म्हणायला लागतात, थांब जरा, मी दादासाठी मोदक भरते. तेव्हा राधा म्हणतात, नको नको, तुम्ही हे काम करायची गरज नाही, हे सगळं आहे ना ते मी करणार आहे. तेव्हा ते विचारतात, पण मग तुम्ही आमच्यासाठी मोदक बनवणार नाही का? तेव्हा ते म्हणतात, सगळं सामान तिथेच आहे, मोदक बनवू, पहिले दादाला जाऊ दे, त्यानंतर घरच्यांसाठी सुद्धा मी मोदक बनवेल. तेव्हा राधा म्हणतात, तुमचे हात तेलकट झाले आहेत ना, मग तुम्ही असं भरू नका, जा व्यवस्थित पहिले हात स्वच्छ करा, म्हणजे कसं टापटीप असायला पाहिजे ना. तेव्हा निलिमा त्या म्हणतात, आज सूर्य कोणत्या जागेने उगवला आहे, जी ही बाई टापटीपपणाचं बोलते, पण व्यवस्थित भरा हा, कोणती गडबड करू नका. ते लगेच गडबड करायला सुरुवात करतात आणि एका बॉक्समध्ये मोदक तर दुसऱ्या बॉक्समध्ये कपकेक असतात. लगेच एका बॉक्समध्ये मोदक भरून भैरवीला आवाज येतात, भैरवी तुझा डबा रेडी झाला आहे, जा तू घेऊन जाऊ शकते. हे सगळं केल्यानंतर त्या दोघांना वेगळाच असुरी आनंद मिळालेला असतो की फायनली आपल्याला जे पाहिजे ते झालेलं आहे. तर दुसरीकडे इकडे परशू त्याच्या कामामध्ये असतो. तेवढ्यात तिथे भैरवी येते आणि परशूला सांगायला लागते, परशू जा माझ्यासाठी रिक्षा बोलून ये. तेवढ्यात तिथे अनिश येतो आणि म्हणायला लागतो, भैरवी रिक्षाने जायची गरज नाही, आपण दोघं गाडीने जाऊ. तेव्हा भैरवी म्हणते, परशू तुला सांगितलं आहे ना, जा रिक्षा बोलून ये. तेव्हा अनिश म्हणतो, काय झालं तुला, चल ना गाडीने जाऊ. तेव्हा ती म्हणते, तुला समजत नाही का परशू, जा, मी सांगितलं आहे ना, गाडी मी सुद्धा चालू शकते, पण मला गाडीने जायचं नाही, रिक्षाने जायचं आहे, चल आता मला जायचं आहे. तेवढ्यात अनिश म्हणायला लागतो, काय ग, मी सांगितलं आहे ना मी जात आहे, मग तुझा प्रॉब्लेम काय आहे.
तेव्हा भैरवी म्हणते माझा काहीच प्रॉब्लेम नाही अनिश, मला तिकडे जाऊ दे, मला कोणती किटकिट घालायची नाही, मला शांतता हवी आहे. तेव्हा तो म्हणतो अच्छा तुलाही आता तुझ्या नवऱ्याचा वैताग आला आहे का, नवरा नकोशी होत आहे का. तेव्हा ते म्हणते असं काहीच नाही आहे, तुझ्या प्रकारे वागतोय ना बोलतोय ना याच्यामुळे तुझ्यावरचा विश्वास माझा उडत चालला आहे, तू खरंच आता त्या लायकीचा राहिला नाही. तेव्हा तो म्हणतो तुझं चाललं काय आहे भैरवी, तू उगाच माझ्याशी वाकडत जात आहे, मग त्या सुटकनकरांकडे मला जाऊ दे ना. तेव्हा ती म्हणते मला जायचं आहे, त्यांनी मला ऑफर दिली आहे ना, मग मला जाऊ दे, अजून माझं हेच फायनल नाही मी बिझनेस करणार आहे की नाही. तेव्हा तो म्हणतो मग तर चांगलंच आहे ना, मग मी जाऊ की नाही जाऊ काही फरकच पडत नाही, मग मीच त्या सुटकनकरकडे जातो. तेव्हा ती म्हणते तुला सांगितलं आहे ना मी जाणार आहे आणि तू माझ्यापासून थोडा लांबच राहा, तू कालपासून जे वागतोय ना ते माझ्या खरंच मनाला लागत आहे, तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि तू आता तो विश्वासघात करत आहे आणि स्पष्टपणे सांगते तू लांब राहा, हे सगळं तुझ्यासाठी चांगलं नसेल कारण की तुझ्या मनात भरपूर इच्छा राहिलेल्याच नाही आहे. तेव्हा तो म्हणतो तू असं का बोलते ग, तुझी तर इच्छा होती ना मी तुझ्या बिझनेसमध्ये काम करावं. तेव्हा ती म्हणते बिझनेस तर अजून काही कन्फर्म नाही आहे आणि तू नाही काम केलं तरच जास्त चांगलं आहे. तेवढ्यात तो जोरजोरात हसायला लागतो. भैरवी म्हणते मला जाऊ दे, माझं काम आहे मी बघून घेईल. तेव्हा ती विचारते काय झालं एवढं खिदी का बरं हसत आहे. तेव्हा तो म्हणायला लागतो मला खरं खरं सांग ना, तुझी इच्छाच नाही आहे ना मी तुझ्या बरोबर कामाला यावं. तेव्हा ती म्हणते मला तुझी सांग ना, तुझी तर इच्छाच नाही ना तुझ्या बायकोने बिझनेस करावा. तेवढ्यात तिथे परशू येतो आणि सांगायला लागतो ताईसाहेब रिक्षा आली आहे. भैरवी लगेच तिथून निघून जाते. हे सगळं झाल्यानंतर अनिशला खूप राग आलेला असतो. तर दुसरीकडे इकडे मामा आणि ईश्वर काका भेटलेले असतात. तेव्हा ईश्वर काका म्हणायला लागतात की मला आता गोडाचं काहीतरी खायची गरज आहे, पण कसं आहे माहिती आहे का माझा मुलगा आहे तो मला गोड खाऊ देत नाही. आता मी काय करतो, किराणा संपला आहे, खाली जातो साखर घेऊन येतो आणि आपल्या दोघांसाठी गोडाचा शिरा बनवतो. तेव्हा मामा म्हणतात काय गरज नाही, तू कुठेच जायचं नाही. तेव्हा ते म्हणतात असं का बोलतोय रे, जाऊ दे ना मला, तू थांब जरा मी घेऊनच येतो. तेव्हा ते म्हणतात नाही सांगितलं ना, उगाच तू लगबग करू नको, पण तुला माहितीये का मी काय केलं आहे, मी तुझ्यासाठी एकदम म्हणजे एकदम भारी गोष्ट आणली आहे. काल मी निलिमाला सहजच बोललो की आईच्या हातचे मोदक किती सुरेख व्हायचे ना, मग तिने आज माझ्यासाठी मोदक बनवले आहे आणि ते मला ऑफिसला घेऊन जायचे आहे. पण मला माहिती आहे तू गोड तोंडी आहेस, मग तुला तर मोदक आणायलाच पाहिजेत ना. तेव्हा ते म्हणतात माझ्यासाठी आणले आहेत, मग तर खरंच खूप भारी, आता मी आत्ताच्या आत्ता खाऊ का. तेव्हा ते म्हणतात जेवणाच्या नंतर खा रे, एवढी घाई कसली. तेव्हा ते म्हणतं नाही जेवणाच्या नंतर नाही, आत्ताच मी याचा फडशा वाढणार कारण की मोदक म्हणजे स्वर्ग सुख असतो, थांब जरा मला खायला पाहिजे. ईश्वर काका जसंच ते डब्बा उघडतात त्याच्यामध्ये मोदकांच्या जागेवरती कपकेक असतात. ते बघून ते विचारायला लागतात काय रे तुझ्या घरामध्ये वेगळ्या प्रकारचे मोदक बनतात का, म्हणजे काहीतरी चॉकलेटी गोल्डन असं काय बनतं का. तेव्हा ते म्हणतात काही काय बोलते, मोदकासारखे मोदक असतात त्याच्यामध्ये चॉकलेटी काहीही बोलू नको, तुझा खरं म्हणजे डोळ्यांचा नंबर वाढला असेल म्हणून तुला काहीतरी चुकीचं दिसत आहे. तेव्हा ते म्हणतात तूच बघ ना याच्यामध्ये काय आहे. तेव्हा मामा बघतात आणि म्हणतात याच्यामध्ये तर कपकेक आहेत. मामांना आश्चर्य वाटत असतं कपकेक कसं, कपकेक तर भैरवीने बनवले होते ते सुकटनकरकडे नेण्यासाठी आणि निलिमाने माझ्यासाठी मोदक बनवले होते, म्हणजे काहीतरी गडबड झाली आहे. तेव्हा ईश्वर काका म्हणतात तू तर माझ्याबरोबर थट्टा केली रे, हे असं करू नको, पण जाऊ दे मी हे सुद्धा खाऊ शकतो. तेव्हा मामा म्हणतात नाही मला हे सगळं घेऊन जायला पाहिजे. ते लगेच तातडीने घरी जायला निघतात. तर हे सगळं झाल्यानंतर ईश्वर काका म्हणत असतात मला तर काहीच हाती लागलं नाही, मला तर उपवासच धरायला लागेल असं झालं आहे. दुसरीकडे राधा मामी इकडे शेंगदाणे खात बसलेले असतात. तेवढ्यात जोरजोरात दार वाजायला लागतं. ते बघता निलिमात्या त्यांच्या जवळ येतात आणि म्हणतात काय झालं, तुम्ही दार का उघडत नाही, म्हणजे उगाच इथे शेंगदाणे खाणं गरजेचं आहे का. तेव्हा ते म्हणतात ज्याला गरज असेल तो दार उघडेल, मी का बरं दार उघडू. तेव्हा त्या म्हणतात बरोबरच आहे, तुमचे दाखवायचे दात आणि खायचे दात खरंच वेगळे आहेत. तेव्हा ते म्हणतात जा तुमचा भाऊच असेल म्हणून तर एवढ्या तातडीने त्याला आग लागल्यासारखं दार
छोटा होत आहे, तुम्ही बघा काय आहे आणि त्याच्याजवळ माझी कंप्लेंट सुद्धा करा. तेव्हा निलिमा आत्या म्हणतात हो तक्रार करेलच, तुझ्यासारख्या बाईची तर तक्रार व्हायलाच पाहिजे. तेवढ्यात मामा दार उघडतात आणि म्हणतात हे सगळं काय आहे. तेव्हा निलिमा आत्या म्हणायला लागतात हे सगळं या बाईमुळे झालं आहे. खरं म्हणजे ती तिथे शेंगदाणे खात बसली होती, मी आतमधून किचन मधून आली तर बघते तर बेल वाजते, पण ही बाई काही उठली नाही आणि त्याच्याचमुळे मला यायला लागलं. या बाईकडून घरचं साधं काम सुद्धा होत नाही. तेव्हा मामा म्हणतात थांबा जरा, मी त्याच्याबद्दल काही बोलतच नाही, याच्यामध्ये कपकेक आहेत आणि भैरवी काय मोदक घेऊन गेली का. तेव्हा निलिमा आत्या म्हणतात असं कसं काय होऊ शकतं दादा, काहीतरी गडबड झाली आहे. तेव्हा ते म्हणतात हे मी आत्ता चेक केलं तर याच्यामध्ये कपकेक आहेत, मग भैरवीच्या बॉक्समध्ये काय आहे, हे सगळं कोणी गडबड केली. तेव्हा निलिमा आत्यांना टेन्शन आलेलं असतं. तेवढ्यात तिथे राधा मामी येतात आणि म्हणतात हे सगळं या बाईनेच केलं आहे, हिनेच तर हे सगळं भरलं होतं ना. तेव्हा निलिमा आत्या म्हणतात नाही मला आठवण आहे डब्बे तुम्ही भरले होते. तेव्हा ते म्हणतात डब्बे मी भरले होते, पण पिशव्यांची अदलाबदल कोणी केली, तुम्हीच केली आहे आणि याच्याचमुळे तर सगळा घोळ झाला आहे. आता भैरवी काय तिकडे मोदक घेऊन गेली असेल का. तेव्हा निलिमा आत्या म्हणतात आता मला समजत नाही भैरवीचं काय होईल. तेव्हा मामांनाही टेन्शन आलेलं असतं. मामा म्हणतात भैरवी पुढे एवढी चांगली संधी आली होती आणि तुमच्या गडबडीमुळे आता ती संधी जाऊ शकते. ती त्या सुकटनकर फूड्समध्ये काय घेऊन गेली असेल हाच खूप मोठा प्रश्न आहे. ती कसं काय हे सगळं मॅनेज करेल. एवढी मोठी ऑफर आली आणि तुमच्या चुकीमुळे सगळी पाण्यात जाईल असं होईल, एवढ्या मोठ्या माणसासमोर भैरवीची फजिती होईल. हे सगळं ऐकल्यानंतर निलिमाला थोडं टेन्शनच आलेलं असतं. पण राधा मामी मनातल्या मनात खूप खुश होतात आणि विचार करायला लागतात फायनली मला जे पाहिजे आहे ते मिळालेलं आहे. आता भैरवी जेव्हा चिडून येईल ना तेव्हा या निलिमाला ती घराच्या बाहेर काढेल. हे सगळं करून त्यांना खूप आसुरी आनंद झालेला असतो. दुसरीकडे इकडे राजन त्याच्या ऑफिसमध्ये बसलेला असतो. तेवढ्यात तिथे भैरवी येते. भैरवीला बघता तो खूप खुश होऊन जातो आणि म्हणतो फायनली आपली भेट झाली. तेव्हा ते म्हणते सॉरी तुम्हाला घरी यायला लागलं. तेव्हा तो म्हणायला लागतो म्हणजे मी तुमच्या घरी आलो ही चूक झाली का. तेव्हा भैरवी म्हणते तसं नाही हो, पण माझा फोन लागला नाही त्याच्यामुळे तुम्हाला घरपर्यंत यायला लागलं, याच्यासाठी मी सॉरी बोलते. तेव्हा ते म्हणते ठीक आहे एवढी मोठी गोष्ट नाही, जेव्हा मी तुला बोललो तर चालेल ना. तेव्हा ती म्हणते चालेल चालेल तुम्ही अरे तुरे करू शकता, तसंही तुमचं नाव किती मोठं आहे. जेव्हा मी तुमच्या आउटलेटमध्ये जाते ना तेव्हा समजतं की किती व्हरायटी असते आणि तुमच्या फूडची जी चव असते ना ती खरंच खूप युनिक आहे आणि टेस्टी सुद्धा आहे. मी लंडनला असताना सुद्धा तुमचे पदार्थ खूप खाल्ले आहेत. खरंच तुम्ही खूप चांगले आणि युनिक पदार्थ बनवतात. तेव्हा ते म्हणतात एवढं कौतुक करायची गरज नाही, पण मी तुला स्पष्टपणे सांगतो या माझा ना एक मोठे आहे. मी माझ्या कस्टमरला हॅपी करण्यासाठी दर 2 वर्षाने काही ना काही वेगळं करत असतो आणि जेव्हा तुला कॉम्पिटिशनमध्ये मिळालो मला असं वाटलं तुझ्यामध्ये टॅलेंट आहे. तुझ्याबरोबर अजून मी 3-4 जणांना बोलवलं आहे, पण मला तुला संधी द्यायची होती म्हणून मी तुला विचारलंय का तुझं काहीतरी स्पेशालिटी असेल, असा कोणता तरी पदार्थ असेल जे तू असं काहीतरी युनिक करू शकते. आणि तुझ्या प्रोफाईलमध्ये मी चेक केलं होतं तुझा कोणता तरी पदार्थ खूप फेमस झाला होता आणि त्याच पदार्थाबद्दल मला नॉलेज हवी आहे. कसं आहे मी माझ्या लोकांना चांगलं युनिक आणि बजेटमध्ये गोष्ट देण्याचा प्रयत्न करतो ज्यामुळे माझे कस्टमर माझ्या इथे परत परत येतील. तेव्हा ती म्हणते तुमचं बरोबरच आहे आणि मला तुमच्या सगळ्याच गोष्टी समजतात. तेव्हा तो म्हणतो बरोबर आहे, तर मी तुला स्पष्टपणे सांगतो ही एक प्रकारची कॉम्पिटिशन समोर, पण याच्यामध्ये मी माझ्या फूडलेटमध्ये असे पदार्थ इंट्रोड्यूस करत असतो ज्यामुळे ते कॉस्ट फ्रेंडली असावे, ते असे फक्त सीझनल नसावे, लोकांनी ते नेहमी घेत राहावे आणि ते बजेटमध्ये बसावे आणि त्याची चव त्यांच्या तोंडावरती रेंगाळत असावी. हे मोठे माझे फंडे आहेत आणि त्याच्या हिशोबानेच मी काम करत असतो. तेव्हा भैरवी म्हणते हे असंच आहे, माझं जी कपवडी म्हणजे खोबऱ्याचा केक आहे ना तो असाच काहीतरी आहे. पहिले तुम्ही एकदा चेक करा म्हणजे तुम्हाला समजेल हे युनिक आहे की नाही. म्हणजे आमचे हे पदार्थ आहेत ना हा फेमस सुद्धा झाला होता, तुम्ही टेस्ट तर करून बघा म्हणजे तुम्हाला समजेल. हे बघा सॅम्पल आहे. राजन लगेच ते सॅम्पल उघडतो आणि विचारतो हे सगळं काय आहे म्हणजे मला समजत नाही आहे. तेव्हा ते विचारते काय झालं तुम्ही असं का रिॲक्ट करत आहात. तेव्हा तो म्हणतो हे तर मोदक आहेत ना. तेव्हा भैरवी म्हणते मोदक नाही, तुम्हाला असं वाटत असेल पण आतून याची टेस्ट वेगळी आहे, या कपवड्या आहेत. तेव्हा तो म्हणतो मी एवढं वर्ष झालं काम करत आहे, मला काय ओळखता येत नाही का कोणती वस्तू काय आहे. हे बघ भैरवी हे तर मोदक आहेत ना. तेव्हा ती म्हणते काहीतरी गडबड झाली आहे, खरंच बाय मिस्टेकली मी माझ्या अंदाजे
केकच्या जागेवरती मोदक घेऊन आली तेव्हा ते म्हणतात, बाय मिस्टेकली चूक तर माझी झाली आहे की मी तुझ्यासारख्या पोरीवरती विश्वास ठेवला, तुला अपॉर्च्युनिटी दिली, मला ऑलरेडी एक संधी मिळाली होती, मला त्यांच्याबरोबर डील करायला हवी होती, मी उगाच तुझ्यावरती ट्रस्ट ठेवला, तुला एवढी मोठी संधी दिली, तुला काय वाटलं हे का टाइमपास चाललेला आहे का? मी माझ्या ऑलरेडी एका क्लायंटला थांबून ठेवलं कारण की मला असं वाटलं तुझ्याकडून काहीतरी युनिक मिळेल, पण असं काहीच नाही आहे, तुझ्यासाठी तर हा खेळ होता, टाइमपास होता. तेव्हा भैरवी म्हणते, असं काहीच नाही आहे, मी घरी जाते आणि पुन्हा एकदा बघून येते ना काय गडबड झाली आहे. तेव्हा ते म्हणतात, गडबड का? हे जादुई बॉक्स वाटले की पहिले त्याच्यामध्ये वड्या होत्या, आता तू त्याच्यामध्ये मोदक आले आहेत, काहीही बोलू नको, तुला एवढी मोठी संधी देऊन माझी चूक झाली आहे, गेट लॉस, तू निघू शकते इथून. हे सगळं ऐकल्यानंतर भैरवीला खूप वाईट वाटत असतं. पुढील भागात आपण बघणार आहोत, भैरवी राजनच्या ऑफिसमधून निघून जात असते. राजनही खूप ओरडून आणि पिसळलेला असतो. तर दुसरीकडे इकडे अनिश म्हणत असतो भैरवीला, जेव्हा तो राजन हकलून देईल ना तेव्हाच भैरवीचा जो माज आहे ना तो पुरेपूर उतरून जाईल. तिला खूप माज आहे ना, तिला खूप गर्व आहे, या गर्वाचं घर तर फुटायलाच पाहिजे. तर दुसरीकडे राजन इकडे भैरवीच्या पदार्थाकडे खूप प्रेमाने बघत असतो. तो हातामध्ये मोदक घेतो आणि तो मोदक टेस्ट करायला जात असतो. तर दुसरीकडे अनिश म्हणत असतो, आता जेव्हा तो राजन तिला हकलेल ना त्यानंतर तिचा जो बिझनेसचा खूळ आहे ना तो पूर्णपणे चुरा होऊन जाईल आणि तेव्हा जाऊन तिचा माज सुद्धा उतरेल. दुसरीकडे राजन तो पदार्थ टेस्ट करून त्याच्या चेहऱ्यावरती वेगळाच आनंद आलेला असतो. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता राजनला भैरवीचे मोदक तर आवडले आहेत, पण खरंच भैरवी त्याच्याबरोबर ही संधी वापरून घेईल का? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घंटी वाजवायला विसरू नका. नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.